शिवसेना शहर प्रमुख सूरज कासलीकर यांच्याकडून कांतीलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशालेत वही वाटप। शिवसेना कुपवाड शहराकडून आज शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे व शिवसेना शहर प्रमुख सूरज कासलीकर यांच्या वतीने श्री कांतीलाल प्रशाला विश्रामबाग येथे आज 150 वह्यांचे वाटप करण्यात आले। सर्वप्रथम शाळेतील 5वी ते 10वी वर्गातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी बोलताना शिवसेना शहर प्रमुख सूरज कासलीकर म्हणाले की प्रत्येक लहान मोठ्या विद्यार्थ्यांमध्ये नवीन वह्यांविषयी आकर्षण असते, मिळाल्या की त्यांना खूप आनंद होतो। असा आनंद जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देता यावा यासाठी आमचा हा प्रयत्न आहे। इतर वायफळ गोष्टींवरती खर्च न करता शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून नवीन पिढी घडवावी, यातूनच उद्याचे अधिकारी व देशाचे सुसंस्कृत नागरिक तयार होतात। हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरांनी यापासून प्रेरणा घेऊन हे काम पुढे चालू ठेवावे। याप्रसंगी बोलताना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे म्हणाले की सूरज कासलीकर यांचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे। यामुळे समाजातील गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचेल व त्यांचे शैक्षणिक अडचण दूर होईल। गेले 2 महिने मी सूरज कासलीकर यांची तळमळ व नियोजन सातत्याने पाहत आहे। त्यांनी सातत्याने माझ्याकडे सदर गोष्टीचा पाठपुरावा करून हा कार्यक्रम अत्यंत उत्तमरित्या पार पाडलेला आहे। त्याबद्दल शिवसेना शहर प्रमुख सूरज कासलीकर यांचे महेंद्रभाऊ चंडाळे यांनी अभिनंदन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विठ्ठल जाधव यांनी केले। पाहुण्यांचे स्वागत श्री शशिकांत पाटील सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री विनोद खाडे सर यांनी केले। या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली गोखले यांचे सहकार्य लाभले। त्यांनी शिवसेना कुपवाड शहर व सूरज कासलीकर यांचे आभार मानले। शिवसेना ही नेहमीच 80% समाजकारण 20% राजकारण करते, हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सूरज कासलीकर काम करतात। याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रम प्रसंगी शहर संघटक संदीप पवार, उपशहर प्रमुख मनोज जाधव, विभाग प्रमुख रेवनाथ वानखडे, शिवसैनिक स्वप्नील मस्कर, रमेश शेळके, युवा सैनिक पैलवान सम्राट कासलीकर उपस्थित होते। रोशन थापा मेस्सी, नेक्स्ट वन मेस्सी बोरली मौला, प्रशांत जोशी, ज्ञानेश जोशी, टेन्सेंडर, अथर्व मेहते, गणरायाला वंदन। या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मानित शिक्षकगण, माझे सहकारी सूरज कासलीकर, तसेच मनोज जाधव, संदीप पवार व इतर सर्व मान्यवर। खऱ्या अर्थानं एखाद्या शाळेत गेलं आणि त्या मुलांना भेटलं की आपलं बालपण साहजिकच आठवतं। आज जे वह्या वाटपचं कार्यक्रम होतोय सर, खरं तर ह्या कार्यक्रमाची नियोजनाची जी तळमळ गेली 2 महिने सातत्यानं सूरज कासलीकरांची मी बघत होतो, कारण ते सातत्यानं माझ्या संपर्कात राहून मला वारंवार सांगत होते की भाऊ आता शाळा सुरू होणार आहे आणि आपल्याला यावेळी टार्गेट वाढवायचं आहे। आता तुम्ही सांगितलं की या परराज्यातली जी मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्यांच्या राहत्या वसतिगृहाला पण भेट देण्याची 2 वेळा संधी मला सूरज कासलीकर यांच्यामुळेच प्राप्त झाली। आणि त्या ठिकाणी मी बघितलं की या गरीब पोरांना आपलं घरदार सोडून एवढ्या लांब येऊन शिक्षण घेऊन एका चांगल्या पद्धतीने उच्च स्तरावर पोहोचवण्याचं काम ती संस्था करते आणि ती सर्व मुलं आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। हे बघून खूप मला बरं वाटलं। खऱ्या अर्थानं या ठिकाणी भाषण न करता भविष्यात तुमच्या शाळेत या मुलांना कोणतीही अडचण गरज भासली तर यथाशक्तीप्रमाणे आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी मदत करायला कटिबद्ध राहू, एवढं या ठिकाणी बोलून सांगतो। जय राजकारण 20% राजकारण अशा प्रकारातून असतो आणि या विचारातूनच आमची जडणघडण झालेली आहे। आज तुम्ही सर्व लहान मुलं आहात, तुम्हाला भाषण कुठल्याही प्रकारचं मी सांगणार नाही। एक छोटीशी गोष्ट मी प्रत्येक ठिकाणी सांगितलेली आहे। आता आमच्या पदाधिकाऱ्यांना ती कॉल झाली असेल, माझ्याबरोबर होते, प्रत्येक ठिकाणी समोर मुलं नवीन असतात, तुम्हाला माहिती असेल म्हणून मी सांगतो। मुलांना गोष्टी ऐकायला आवडतात। सर्वप्रथम आपण वही वाटपचा उपक्रम का घेतला त्याची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। जेव्हा मी लहान होतो
तुमच्या वयाचा होतो तेव्हा लहानपणी आमच्या वेळची परिस्थिती वेगळी होती. मुलांना सर्व नवीन वया मिळायचं नाही. खाली सर वगैरे ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यांना माहिती असेल. मी सर्व शहरी भागातली मुलं जाधव सर आहेत आणि व्यासपीठावर उपस्थित माझे सर्व सहकारी आम्ही सर्व एकाच परिस्थितीतून त्यावेळी गेलेलो आहे. त्यामुळे आम्हाला सर्वांना ही गोष्ट अनुभवाची आहे, तुम्हाला नाही आहे. म्हणून नवीन आहे म्हणून सांगतो की आमच्या वेळी सगळ्या वया नवीन मिळायच्या नाही. जुन्या वयात शिल्लक असलेली पानं फाडून आम्ही नवीन वया बाइंडिंग करायचो आणि एखाद्या 2 विषयाला वही कमी पडली की मग ती नवीन मिळायची. पण ती नवीन वही मिळाल्याचा आनंद फार व्हायचा. आणखी असं वाटायचं लहान वय होतं काय समजत नव्हतं. असं वाटायचं की सगळ्या विषयांना आपल्याला नवीन वया मिळायला पाहिजे. म्हणून तेव्हा लहानपणी लहान मनाने एक निर्धार केला की आपण ज्यावेळी मोठं होऊ त्यावेळी आपल्याला जो आनंद मिळाला नाही तो आनंद आपण इतरांच्या आयुष्यामध्ये देऊ. आणि आपल्याला जरी सगळ्या वया मिळाल्या नसल्या तरी आपल्या परिस्थितीच्या मानाने जेवढ्या शक्य होतील 5, 10, 15, 20, 50, 100 अशा मुलांना नवीन वया आपण देऊ. या विचार डोक्यात लहानपणापासून होता आणि तो अस्तित्वात आणायचा प्रयत्न केला. सुरुवातीला थोडा कमी प्रतिसाद मिळाला. पहिल्या वेळी 500 वयाचं वाटप झालं, दुसऱ्या वर्षी 1000 झाली. समाजातली काम करण्याची पद्धत बघून अनेक लोकांनी मदतीचा हात दिला. त्याच्यानंतर 1500 झाल्या आणि आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने 2000 वयाचं वाटप आपण महापालिका क्षेत्रात करतोय. प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांनी कायम आमच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकलेली आहे. त्यांचा पहिले वाक्यच हे होतं, आम्ही सर्वांनी एका वेळी कामाला सुरुवात केली त्यावेळी सामान्य माणूस असामान्य लढा. अतिशय सामान्य परिस्थितीतून त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्याची वाटचाल सुरू केली आणि आज शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदापर्यंत सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा प्रमुख पदापर्यंत पोहोचले आहेत. हा खरोखर त्यांचा असामान्य लढा आहे आणि आज ते असामान्य व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये बसलेलं आहे. माझ्यानंतर भाऊ बोलणार आहे. जास्त वेळ मी आपला घेणार नाही. माझ्यातून प्रेरणा घेऊन आपल्यातून काही विद्यार्थी तयार होतील. एक 20-25 विद्यार्थी जरी झाले आणि त्यांनी 10,000 वया जरी वाटल्या तरी 2-2.5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत वहीचं वाटप होईल आणि जास्तीत जास्त लोकांना याचा उपयोग होईल असंच मी यावेळी माझी भावना व्यक्त करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या अनेक दिवसापासून सातत्यानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांना मदत करण्याची इच्छावृत्ती असणारे आमचे कुपवाडचे शहर प्रमुख सूरज कासलीकर व त्यांच्या समवेत बाकीचे आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून कांतीलाल शहा या शाळेमध्ये आज गरजू विद्यार्थ्यांना वही वाटपचं कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलं. खऱ्या अर्थानं राज्याचे लाडके मुख्यमंत्री अगदी चांगल्या पद्धतीनं राज्यकारभार चालवत आहेत व गोरगरिबांच्या हिताच्या योजना निर्गमित करीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हा एक छोटासा केलेला प्रयत्न. खरं तर ही शाळा का निवडण्यात आली त्याचं प्रमुख कारण म्हणजे मेघालयातील जी गरजू विद्यार्थी या ठिकाणी वास्तव्याला आहेत त्यांचं शिक्षण पूर्ण या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होतं व खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे जी लाभार्थी खऱ्या अर्थानं ठरतात अशांसाठी या ठिकाणी ह्या वया वाटप करण्यात आली.